हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता वाजलेले आहेत 10:30 आणि मी अशा प्रकारे तयार झालेली आहे, कारण आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन आहे आज. आणि अशा प्रकारे मी तयार झालेली आहे कारण आमच्या कामठीमध्ये पहिल्यांदा बाईक रॅली निघणार आहे आणि म्हणून मी अशा प्रकारे महाराष्ट्रीयन लुकमध्ये तयार झालेली आहे. आता थोड्याच वेळात मी जाणार आहे आणि मी सुद्धा पार्टिसिपेट केलेला आहे. छोटासा व्लॉग असणार आहे, तर तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रीयन लुकमध्ये मी तयार आहे. पातळ घातलेलं आहे, नथ घातलेली आहे. पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला आता व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. भाई जिन्होंने हाथ ऊपर नहीं किया है हम समझ लेंगे वो ऐसे है. काही मतलब नाही चुक्या करायला लागतं बाया. आता जागेवर उभं व्हायचं आहे, सगळ्यांना उभं व्हायचं. एकच नारी ट्रॅक्स रेडी है. कॅन यू म्युझिक प्लीज? हट म्युझिक प्लीज. तर आपल्यामध्ये आजच्या कार्यक्रमाला जसं आपण सर्व महाराष्ट्रीयन, कोण कोण महाराष्ट्रीयन जरा हात वर करा. ज्यांनी हात वर नाही केले मी समजून जाणार ते पाकिस्तानवरून आहेत. मॅडम तुम्ही नाही केला. डीजे म्युझिक 3, 2, 1 गणपती बाप्पा. अरे घरी जसं नवऱ्यात ओरडतात तसंच ओरडायचं आहे. गणपती बाप्पा म्युझिक. तालियां होनी चाहिए. वर्षापासून त्यांना एक्सपिरियन्स आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मुली इथे प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या आहेत. स्वयंरोजगारासाठी बनवणे हाच एक उद्देश. एकदा जोरदार ताळ्या झाल्या पाहिजे. रंगोली आर्टिस्ट जो हमारे बीच आए थे वो भी चले गए. इनके नाम के लिए एक बार जोरदार तालियां आनी चाहिए. भाई कला भी ऐसी है कि प्रूफ देता है. जैसे कि मैडम ने भी मेकअप किया है, आप देख सकते हैं इनका मेकअप बिल्कुल भी क्रैक नहीं हुआ है. यही एक रियलिटी है आर्टिस्ट की. एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार म्हणजे 7 जन्मों के साथी आशीष कावळे सर, प्लीज कम ऑन द स्टेज. मी सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी स्टेजवर येऊन जावे. एक बार जोरदार तालियां. 1988 पासून सुरुवात झाली आहे असून लक्ष्मीनारायण कावळे यांनी सुरुवात केली. आता यांच्या डेथ नंतर आशीष कावळे हा ट्रॅव्हल्स सांभाळत आहेत. कम ऑन द स्टेज ना. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर रामदासजी सहारे मी रिक्वेस्ट करेन की त्यांचं स्वागत. आशिष स्वातीजींचे पप्पा आहेत. एकदा पुन्हा जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या. सरांना किती छान वाटत असेल की माझी मुलगी इतक्या बायांना आपल्या इशाऱ्यावर नाचवते. नवऱ्याला तर नाचवतेच. खरंच जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्याच नंतर मी रिक्वेस्ट करेल की स्वाती देशपांडे मॅम यांचं स्वागत स्वाती कावळे मॅम करतील. जोरदार ताळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. जोरदार ताळ्या झाल्या पाहिजे. काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं मॅडमने घातलं. एकदम मॅडम करिता जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या. मला वाटतं मॅडम आज आयुष्यात एवढ्या पहिल्यांदा खूप चालल्या असतील. मेकअप आर्टिस्ट पण चालत कुठे असते. किती चाललं हो तुम्ही. खरंच एकदा जोरदार ताळ्या झाल्या पाहिजे. आणि खूप चालल्या या दोघी, ती आणि ती. तिचं नाव काय? अंशिता. एंड आपका नाम क्या है? मनीषा जी. ये दोनों इतना पैदल चले हैं, बाप रे. एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. थँक्यू सो मच. हम बसा ना वरती बसा. येस, दोन्ही पण मेकअप आर्टिस्ट आहे. एक बार जोरदार तालियां होनी चाहिए सभी के लिए. आणि अंशिता रिक्वेस्ट है कि गिफ्ट्स ला दिया जाए. अंशिता गिफ्ट्स. चीजें बोलूंगी, जो मैं टास्क बोलूंगी आपको कंप्लीट करना है. जो मैं चीज बोलूंगी जो सबसे पहले जवाब देगा वो विनर रहेगा. एक तो आपको किसी को लेकर आना पड़ेगा आगे,
या फिर वो चीज लेकर आनी पड़ेगी. जो सबसे पहले मेरे हाथों में हैंड ओवर करेगा वो विनर रहेगा. ठीक है, गिफ्ट देण्यात येता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रेडी हो गया आई थी. यस, उन्होंने मेहनत भी की है भाई. चिल्ला रहे थे, शोर मचा रहे थे. ओह माय गॉड, साड़ी पैठनी, क्या बात है भाई. मेकअप आर्टिस्ट हो तो ऐसी हो, एंड ऑर्गेनाइज भी करे तो काम की चीज दे रहे. एक बार जोरदार तालियां होनी चाहिए मैम के लिए. आणि चांगल्या चांगल्या साड्या आहे बरं. सो हम आखरी से नंबर शुरू कर रहे हैं. एंड तक आपको रुकना है आणि त्यानंतर जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर पहिला नंबर आणि आप सभी के लिए वन मोर टाइम एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. थँक्यू सो मच. काही काही बाया म्हणत असेल का बाई किती काळ्या ताड्या वाजवून घेते. मी नाही वाजवली म्हटलं ना, असं कोणीतरी नाही, कोणीच नाही म्हटलं. चला चालेल, तर आपण पुढे वाढूया. एंड अच्छा, पुन्हा एक पहली विचारू इच्छिते. ऐसी कौन सी चीज है जिसे आप जितना ओढ़ते जाओगे उतनी ही वो छोटी होते जाएगी? हाँ, नहीं. सिगरेट. तुम्ही पितच नाही ना, म्हणजे याचा अर्थ नाही मला माहिती आहे तर मी पिते. तुझं नाव काय बाळा? तिच्याशी बोलायचं आहे मला. सिर्फ बच्चियां बात करें. अभी ट्रैक बंद कर देते. छान नाचली. तू मोठी होऊन लग्न करणार? नाही. छान डिसिजन आहे. लग्न एकच करायला लागते, पण भार सगळ्यांचा घ्यावं लागतं. तुझं नाव काय बाळा? परी. परी. तुला? तुझं नाव? गारू. घाळू. गारू. काय नाव आहे, एकदम छान. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुझं नाव? ओशी. ओशी. एकदा जोरदार टाळ्या होऊन झाल्या. आजकाल संगीता प्रिया हे नाव तर बंदच झाले ना. कोण? हाँ, ते नाव आपल्यासाठी. हाँ, ये पहली ऐसी पीढ़ी है जो अभी तैयार होती है माँ के साथ. आपल्या वेळेस चुपचाप घरी बसायचं, बस नाही तर रडत बस. हा ना, असंच व्हायचं ना. माझ्या मम्मीने ते मला कधीच हळदी कुंकूला नाही नेलं. माझी मम्मी सरळ म्हणायची, एक तर तू जा नाही तर मी जाते. सच है. एक बार सभी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. तेव्हाच मला कामं करायला लागणार. पण काही दिवसानंतर कळलं की हे माझं आयुष्य आहे, मला याच्यात जावंच लागणार आहे. त्यामुळे मला त्यात जावंच लागणार. आणि आता मी 5:45 उठते असा विचार करते. एरियातल्या सगळ्या लोकांपहिले माझा जरी घरचा साडू झाला तर माझी सासू खुश होईल, म्हणून जोरदार टाळा झाला पाहिजे. मला माहिती सगळ्यांची हीच दशा आहे. सगळ्यांना वाटते की नाही आता करावं तर लागणारच आहे. कोणाला सांगू बाई, फ्युजन भी हो सकता है. And the third runner-up is number 61. 61 कहाँ पे है? 61. एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. ये थर्ड रनर-अप है. एक काम करें, आगे खड़े हो जाते हैं, बैक टू बैक से सबको गिफ्ट देते हैं. खड़े. हाँ. And the second runner-up is number 35. 35. माझ्या मागे तिथे लपून बसले हो तुम्ही. या मॅडम करिता पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात है. अजय तुमच्या मागे बसणार आहे. अजय. आणि त्याचबरोबर एंड जो पीछे बैठने वाले में थे, एंड द विनर इज नंबर 1010. क्या तिरंगा है? चेक. आप तीनों भी ऊपर आ जाए. या तिकीट करिता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अच्छा, या ट्रॅकिंग मधल्या आणि या दोघी मागे बसलेल्या होत्या. यांचं तिघांकरिता एकदा